नमस्ते यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। मी स्वागत करत आहे आपल्या मी मराठी चॅनलवर। तर 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जी काही परीक्षा फी भरलेली आहे ती त्यांना परत मिळणार आहे। त्या संदर्भात लिस्ट लागलेली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण लिस्ट कशी चेक करायची आणि कोणालाही फी परत मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला आहात तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकताय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशनचा हा जो परिपत्रक आहे 2 एप्रिल 2024 रोजी काढण्यात आलेला आहे। आणि ह्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की हे फीस कोणाला रिटर्न मिळणार आहे। तर जे टंचाईग्रस्त आहेत, दुष्काळग्रस्त आहेत, दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी परीक्षा फी आहे ती त्यांना पूर्णपणे परत मिळणार आहे आणि हे राज्य मंडळ स्तरावरून परत करण्यात येणार आहे। तर शासन निर्णय जर बघितलं तर जाहीर झालेले दुष्काळग्रस्त जे 40 तालुके आहेत या व्यतिरिक्त 121 महसूल मंडळ आहेत यांना ही फी परत मिळणार आहे। म्हणजेच या दुष्काळदृश्य 40 शाळांमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला ही फीज परत मिळणार आहे। तर फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत उच्च माध्यमिक, माध्यमिक शाळा यामधील जे 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही फी रिटर्न देण्यात येणार आहे। इथे लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर व्हिजिट करून तुम्ही ते जाऊन माहिती वाचू शकताय। आता ही जी माहिती आहे तिथे बघा, ह्या 40 दुष्काळग्रस्त भागामध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे बँक अकाउंट आहे, बँक पासबुक तुमचं स्वतःचं असेल किंवा तुमचं पॅरेंट्सचं असेल ते तुम्हाला 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024च्या कालावधीमध्ये तुमच्या शाळेमध्ये जाऊन तो जमा करायचा आहे। जमा केल्यानंतर तुम्हाला ती परीक्षा फी जी आहे ती रिटर्न मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही ह्या 40 दुष्काळदृश्य भागामध्ये जर येत असणार तर तुमचे किंवा तुमच्या पालकांचं जे पासबुक आहे, बँक पासबुक, ते पासबुक तुमच्या शाळेमध्ये जाऊन जमा करायचं आहे। पाहू शकता जे तालुके दुष्काळग्रस्त भागामध्ये घोषित केलेले आहेत, म्हणजेच 31 ऑक्टोबर 2023 रोजी आलेला हा GR आहे, त्यामध्ये जे तालुके आहेत दुष्काळदृश्य ते आपण आता पाहणार आहोत। तर बघा, ह्या ठिकाणी जिल्हे दिलेले आहेत आणि तालुकेसुद्धा दिलेले आहेत। त्यामध्ये नंदुरबार 40 गाव आहे, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, बदलापूर, अंबड, मेढा, छत्रपती संभाजीनगर, सायगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, नाशिक, पुणे, पुरंदर, बारामती, बडवणी, धारूर, बीड, लातूर, धाराशिव, लोहार, सोलापूर, बार्शी, माळशिरस, सातारा, सांगली हे अशा पद्धतीचे जे 40 तालुके आहेत, जिल्हे आहेत त्या या ठिकाणी दिलेले आहेत। ते तुम्ही बघू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे। जर लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे 10वी आणि 12वीची ती ओपन करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला इयर सिलेक्ट करायचा आहे 2023-2024। त्यानंतर इंडेक्स नंबर तो जर माहिती नसेल तर सोडून द्या। त्यामध्ये आपल्याला ऑर असं दिलेलं आहे आणि सीट नंबर दिला आहे। तर सीट नंबर जो आहे तुमचा बोर्ड एक्झामचा तो सीट नंबर टाकायचा आहे आणि त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर समजायचं तुमची फीस तुम्हाला रिटर्न मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचं पासबुक किंवा तुमच्या पॅरेंट्सचं पासबुक जे आहे ते तुमच्या शाळेमध्ये जमा करायचं आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या 10वी 12वीच्या मुलांसाठी हा। नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।